श्री स्वामी समर्थ. बाळा, कोण तुला लपून छपून बघत आहे? कोणाला पश्चाताप होत आहे? तुझी कोण माफी मागणार आहे हे आज आम्ही तुला सांगणार आहोत. त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक. बाळा, तुझ्या जीवनात खूप साऱ्या वाईट दिवसांचा सामना तू केलेला आहेस. तू तुझे नाते, तुझे कर्तव्य अगदी मनापासून सांभाळत, मनापासून करत आलेला आहेस. पण तू ज्या व्यक्तीवर अगदी स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवलास, जास्त त्याला महत्त्व दिलेस, त्याच व्यक्तीने तुझा विश्वासघात केला, तुला धोका दिला आणि तुला सोडून निघून गेले. ज्या वेळेस तुला ती व्यक्ती सोडून निघून गेली तेव्हा तू त्या व्यक्तीच्या जाण्याने खूप आतून बाहेरून तुटून गेलीस. तुझ्या जीवनातला आनंद, तुझ्या जगण्याची उमेद पूर्णपणे संपून गेल्यासारखी झालेली होती. तू पूर्णपणे विस्कटलेला होतास. पण खूप प्रयत्नाने, खूप मेहनतीने तू पुन्हा जगण्यासाठी सुरुवात केलास. त्या भूतकाळातल्या आठवणींना विसरणे, त्या दिलेल्या धोक्याला, त्या फसवणुकीला विसरणे तुझ्यासाठी खूप अवघड होते. पण तू तुझ्या जिद्दीने तुझ्या भूतकाळाला विसरण्याचा प्रयत्न केलास आणि सध्याला तू तुझ्या भूतकाळाला पूर्णपणे विसरून तुझ्या जीवनात तू स्वतःला खूप कर्तृत्ववान बनवलेले आहेस. दिसण्यात आणि स्वभावातही खूप सारे बदल तू घडवून आणलेले आहेस. हे बदल घडवून आणणे तुझ्यासाठी सोपे नव्हते, पण तुझ्या जिद्दीने, तुझ्या स्वतःवरच्या विश्वासाने तू तुझ्या स्वतःला ह्या पदावर आणलेले आहेस. आता तुझ्यात झालेले ते अप्रतिम बदल बघून, तुझ्यातील ती कर्तबगारी बघून, तुझे एवढे मोठे पद बघून, जे तुला सोडून गेले होते ते तुला आता लपून छपून बघत आहेत. त्यांनी तुझ्यासोबत जे वागले, त्यांच्या त्या वागण्याचा आता त्यांना खूप पश्चाताप होत आहे. त्यामुळे त्यांना तुझी माफी मागायची आहे. पण त्यांची हिंमतच होत नाही तुझ्या समोर येण्याची. तू कधीच त्या व्यक्तीला सोडून राहणे देखील शक्य नव्हते. पण आता तू त्यांच्यापासून पूर्णपणे डोळे झाकून घेतलेले आहेस. हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटत आहे. पण आश्चर्यापेक्षा त्यांना या गोष्टीचा खूप त्रास होत आहे आणि त्या त्रासामुळे ती व्यक्ती आता तुझ्यासाठी रडत आहे. बाळा, हा नियतीचा फेरा आहे, हा कर्मांचा फेरा आहे. ज्या वेळेस त्यांच्या दिलेल्या त्रासामुळे त्यांनी तुला रडवले, आता त्यांच्या कर्मांनी त्यांना रडण्यासाठी भाग पाडले आहे. माझ्या बाळांवर जो कोणी अन्याय करेल त्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही मिळणारच. आता तुझी आनंदी राहण्याची वेळ आहे आणि त्यांच्या वाईट कर्मांमुळे त्यांची रडण्याची वेळ आहे. त्यामुळे बाळा, तू आता मागे वळून पाहू नकोस. असाच पुढे पाहून यशस्वी बनण्याकडे सर्व प्रयत्न करत राहा. तुझ्या या आईचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणारच आहेत. बाळा, तुझेही तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, परिस्थितीने तुला आता एवढे मजबूत बनवलेले आहे, खूप काही शिकवलेले आहे, खूप मोठा धडा दिलेला आहे. त्यामुळे आता कोणत्याच भूलभुलैयाला तू फसणार नाहीस. तू ते सर्व मागे सोडून तुझ्या आयुष्यात खूप पुढे गेलेली आहेस, खूप यशस्वी बनलेला आहेस. पण अजूनही ती व्यक्ती आहे तिथेच आहे, कारण त्या व्यक्तीचे कर्म खूप वाईट आहेत. त्यामुळे त्याच्या कर्माची शिक्षा ही तर त्या व्यक्तीला भोगावीच लागणार आहे. बाळा, आता तुझ्या जीवनातील
जे काही वाईट होते ते मागे निघून गेलेले आहे. आता तुझ्या जीवनात अशा काही नवीन आणि अप्रतिम गोष्टी घडणार आहेत, येणार आहेत. खूप सारे प्रेम नवीन रूपात तुझ्याकडे येत आहे. ज्या प्रेमाची, ज्या विश्वासाची तू खरी हकदार आहेस, ते तुझे प्रेम तुझी वाट पाहत आहे. त्यामुळे आता मागे वळून अजिबात पाहू नकोस. समोर उभे असलेले सुख, प्रेम घेण्यासाठी मनापासून तयार राहा. जे दूर गेलेले आहे ते कधीच तुझे नव्हते, पण आता जे तुझ्या समोर तुझ्याकडे नवीन रूपात येत आहे ते फक्त तुझेच आहे. ज्यांनी विश्वासघात केला त्यांच्यावर पुन्हा कधीच विश्वास ठेवू नकोस. त्यांना जाऊ दे. बाळा, आता तुला एवढे सुखी, आनंदी, यशस्वी बघून त्या भूतकाळातील व्यक्तींना खूप त्रास होत आहे. कारण त्यांना तुला आयुष्यात आनंदी, यशस्वी झालेले कधीच बघायचे नव्हते. तुला नेहमी रडताना, दुःखी झालेलेच त्यांना पाहायचे होते. पण ज्याला देव तारी त्याला कोण मारी. बाळा, तुझा हात आम्ही पकडलेला आहे. तू आमच्या चरणाशी तुझे आयुष्य वाहिलेले आहेस. मग तुझ्यासोबत आम्ही कसे काय चुकीचे होऊ देणार. त्यामुळे आता भूतकाळाकडे मागे वळून पाहू नकोस. तुझ्यासाठी आम्ही खूप सारे आनंद, खूप सारे यश पाठवलेले आहे आणि त्याचबरोबर खरे प्रेम, खरा विश्वास देखील पाठवलेला आहे. त्याचा अगदी मनापासून स्वीकार कर. बाळा, अशीच नेहमी आनंदी आणि सुखी राहा आणि नेहमी अशीच यशस्वी हो. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणारच आहे. तू काळजी करू नकोस. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच तुम्ही भरभरून प्रेम देत राहा. आम्ही तुमच्यापर्यंत स्वामींचे संदेश पोचवत राहू. श्री स्वामी समर्थ.